तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा। तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा। श्रोतेहो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे आणि आपण ऐकत आहात सकाळ पॉडकास्ट। मनोज जरांगे पाटील काल चौंडी येथे धनगर समाजाच्या सभेत पोहोचले होते। तिथे ते काय म्हणाले ऐकूया पहिल्या बातमीत। त्याचबरोबर रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे। विजयादशमी मेळाव्यात बोलताना मोहन भागवतांनी मणिपूरवरनं काही प्रश्न उपस्थित केले आहेत। वेगवान घडामोडीत ऐकूया, गाझा पट्टीतील संघर्ष लांबणार, हमून चक्रीवादळाची तीव्रता वाढली, बिग बॉसवर यूट्यूबरचा आरोप आणि धोनीचा हुकमी एक्का वर्ल्ड कपमधून बाहेर। चर्चेतल्या बातमीत ऐकूया पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याबद्दल। पंकजा मुंडेंनी भाजपमधून बाहेर पडणार नाही याची ग्वाही दिली आहे, पण सरकारवर अनेक आरोप केले आहेत, त्याविषयी ऐकूया। पण सुरुवात करूया जरांगे पाटलांच्या बातमीपासून। मनोज जरांगे पाटलांचा आता धनगर आरक्षणालाही पाठिंबा। मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर समाजानेही आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी दिलेली मुदत काल संपली। आज ते काय करतात, मराठा आंदोलनाला कोणती दिशा मिळते हे पाहणं औत्सुक्याचं आहे। काल त्यांनी धनगर समाजालाही पेटून उठण्याचं आवाहन केलं आहे। तसंच धनगर आरक्षणासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं आहे। चौंडी येथे आयोजित केलेल्या धनगर मेळावा कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील बोलत होते। जरांगे पाटील म्हणाले की डोंगरात, दरीत, पाण्यात, पावसात तुम्ही मेंढरं चारता। तुमचं स्वप्न एकच आहे की माझ्या वाट्याला कष्ट आले ते माझ्या लेकराच्या वाट्याला नकोत, पण कोणाचंच स्वप्न पूर्ण होत नाही। आरक्षणापायी स्वप्न भंग होतात। रात्रंदिवस कमावलेला पैसा वाया जातो। आमचा मराठा समाजही ऊस तोडायचा, रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जायचा। स्वप्न एकच, आमच्या वाट्याला जे कष्ट आले ते लेकराच्या वाट्याला येऊ नयेत, म्हणून आरक्षण पाहिजे। म्हणजे आपल्या दोघांचं, मराठा आणि धनगर, दुखणं एकच आहे। यावेळी त्यांनी सर्वच पक्षांवर टीका केली। विरोधक आणि सत्ताधारी दोघे एकमेकांकडे आरक्षणाचा चेंडू टोलवतात, अशा अर्थाचं विधान करतानाच जरांगे पाटील यांनी धनगर समाजालाही संदेश दिला। ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आम्ही जशी कंबर कसली तशीच धनगर समाजानेही करावं। पेटून उठल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असा सल्लाही जरांगे पाटलांनी दिला। रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार युवा संघर्ष यात्रेसाठी पुण्यात दाखल झाले। कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। आमदार रोहित पवारांनी तरुणांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी युवा संघर्ष यात्रा आयोजित केली आहे। पुण्यातून तिला सुरुवात झाली। यावेळी आशीर्वाद सभा आयोजित करण्यात आली होती, जिथे शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला। पुण्यातून सुरू झालेली ही यात्रा नागपूरपर्यंत असणार आहे। यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की मी जळगावपासून शेतकरी दिंडी काढली होती। नागपूरच्या अधिवेशनात दिंडी नेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते। आज त्याहीपेक्षा मोठी यात्रा निघते आहे। ही दिंडी नव्या पिढीची आहे, नव्या पिढीला प्रोत्साहन देणारी आहे। यावेळी हिंजवडी IT पार्क तसंच इतर विकास कामांचे किस्से पवारांनी सांगितले। ते म्हणाले, राज्यामध्ये युवकांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, परंतु सरकारचं अजिबात लक्ष नाही। तरुणांनी सरकारला प्रश्नांची जाणीव करून द्यावी, त्यासाठीच ही यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। रोहित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी मी हवी ती मदत करायला तयार आहे। रोहित पवार यांनीही या सभेत दमदार भाषण केलं। ते म्हणाले, कामासाठी कोणत्याही मंत्र्याला भेटतो तेव्हा ते म्हणतात, आमची बाजू घे, काम करतो। आधी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये वैयक्तिक वाद नव्हता। राजकीय नेते एकमेकांची कामं करायचे, मात्र 2014 नंतर वातावरण बदललं आहे। आता वैयक्तिक वितुष्ट आलं आहे। मागील 6 वर्षात सुडाच्या भावनेतून राजकारण होत आहे। त्यामुळे मी राजकारणात येऊन चूक केली का असा प्रश्न मला पडतो। कंत्राटी भरतीचा GR मागे घेतला
म्हणून यात्रा थांबवणार नाही असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे. मणिपूरवरून मोहन भागवतांचा सवाल. देशात आपल्या स्वार्थासाठी तसंच राजकीय प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी अनिष्ट शक्तींसोबत आघाडी केली जात आहे. असं करणं हा अविवेक आहे. अशा शब्दात कोणत्याही राजकीय पक्षांचे नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. पद्मश्री विजेते गायक शंकर महादेवन या सोहळ्याला प्रमुख अतिथी होते. यावेळी बोलताना सरसंघचालकांनी 2024 मध्ये होणारी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक, अयोध्येतील राम मंदिर, मणिपूरमधील हिंसाचार यावर भाष्य केलं. डॉक्टर भागवत म्हणाले, देशात राजकीय स्वार्थासाठी राजकीय प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी आघाडी करण्याचा अविवेक केला जात आहे. समाज आधीच विविध प्रकारच्या भेदांनी ग्रासलेला आहे. अशा वेळी अशा अनिष्ट शक्तींना समाज किंवा देशाचे विभाजन करून पाहणाऱ्या अंतर्गत किंवा बाहेरील शक्तींची सहज साथ मिळते. दरम्यान मणिपूर विषयी सुद्धा भागवतांनी काही सवाल विचारले. ते म्हणाले, मणिपूरमधील परिस्थिती सध्या पूर्वपदावर येत आहे, पण आपापसात हे भांडण कसं झालं? अनेक वर्षांपासून मणिपुरी, मैतेई आणि कुकी एकत्र राहत आले आहेत. अचानक हिंसाचार कसा झाला? ते भारताच्या सीमेवरील क्षेत्र आहे. तेथे असा प्रकार होणं यामध्ये कोणाचा फायदा आहे? यामागे कोण होतं? असे प्रश्नही भागवत यांनी उपस्थित केले. तसेच मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा असा सल्लाही भागवतांनी दिला. आता ऐकूया वेगवान घडामोडी. इस्रायल हमासमधील संघर्ष अजूनही थांबलेला नाही. दिवसेंदिवस त्यात वाढ होताना दिसत आहे. इस्रायलच्या विमानांनी गाझा शहर आणि परिसरात जोरदार हवाई हल्ले केले आहेत. हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी पॅलेस्टिनी नागरिकांना ज्या ठिकाणांवर आश्रय घेण्यास सांगितले होते त्या ठिकाणांवरही हवाई हल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे. हमास विरोधातील अशी कारवाई काही महिनेही चालू शकते असा इशाराही इस्रायलने दिलाय. त्यामुळे हा संघर्ष कधी थांबणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील हामून चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे ईशान्य भागातील 7 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मणिपूर, मिझोराम, आसाम, त्रिपुरा, मेघालय, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. या ठिकाणी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान विभागाने म्हटलंय. बिग बॉस रियालिटी शोच्या 17व्या सीझनला सुरुवात झाली असून स्पर्धक स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. मात्र बिग बॉस टीव्ही कलाकारांना झुकतं माप देत असल्याचा आरोप यूट्यूबर अनुराग डोभालने केला होता. त्यानंतर मात्र बिग बॉसने त्याला चांगलंच खडसावल्याचं दिसून आलं आहे. त्यावर आता नेटकरी देखील व्यक्त होत असून आता खेळात पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. वर्ल्ड कप 2023 दरम्यान श्रीलंकेच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. संघाने दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाच्या जागेवर माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा समावेश केला आहे. 10 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर पथिरानाने आपल्या खांद्याच्या दुखापतीची तक्रार केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स विरुद्धच्या पुढील सामन्यांमध्ये तो खेळला नाही. आता पाथिरानाच्या बदलीची घोषणा करण्यात आली आहे. 20 वर्षीय पाथिरानाने स्पर्धेत 2 सामने खेळले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स कडून खेळलेल्या पथिरानाला वर्ल्ड कप मध्ये आपली छाप पाडता आली नाही. आता बातमी चर्चेतली. मी मैदानात उतरणार आणि त्यांना पाडणार, पंकजा मुंडे थेटच बोलल्या. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातलं वैर लपून राहिलेलं नाही. प्रत्येक वर्षीच्या दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे जाहीरपणे खदखद व्यक्त करत असतात. कालही त्यांनी भगवान गडावरून राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढला. यावेळी पंकजा मुंडे यांनी घराबाहेर पडण्याचा संकल्प जाहीर केला आहे. इतरांना पाडण्यासाठी मी मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय इकड तिकडच्या जागेवरून लढणार नाही, स्वाभिमान गहाण टाकणार नाही असंही त्यांनी सांगितलं. चारित्र्यहीन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण करणारे
बेरोजगारांचे प्रश्न न सोडवणारे आणि पैशांच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना मी पाडणार, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या आणखी काय काय म्हणाल्या ऐकूया. न जाने कैसे परखता है मुझे मेरा ऊपर वाला, न जाने कैसे मुझे परखता है मेरा ऊपर वाला. इम्तिहान भी सख्त लेता है पर हारने नहीं देता. मी माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी तुमचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या कारखान्यावर रेड झाली तेव्हा 2 दिवसात 11 कोटी रुपयाचे चेक तुम्ही जमा केले. अहो, तुम्हाला बसायला द्यायला माझ्याकडे साधं सतरंजी सुद्धा इथं अंतरता येत नाही. तुम्हाला मला काही खाऊ घालता येत नाही. तुम्ही उन्हात बसलात म्हणून स्टेजवरच्यांना पण उन्हात ठेवलंय. मी सुद्धा उन्हात आहे. कारण माझा माणूस उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर सावलीमध्ये बसणाऱ्याचं रक्त गोपीनाथ मुंडेचं असूच शकत नाही. एक वेळ मला देऊ नका, पण माझ्या माणसाला तुम्ही दूर ठेवू शकत नाही या सगळ्या सत्तेपासून, त्यांच्या हक्कापासून. ज्याला ज्याला पद दिली असतील ते माझ्या मेळाव्यापासून दूर जाऊ शकतील, पण ही जनता कधीच माझ्या मेळाव्यापासून दूर जाऊ शकत. न जाने कैसे परखता है मुझे मेरा ऊपर वाला, न जाने कैसे मुझे परखता है मेरा ऊपर वाला. इम्तिहान भी सख्त लेता है पर हारने नहीं देता, पर हारने नहीं देता. हारने का मतलब, गिरने का मतलब नजरों से गिरना है, कुर्सी से गिरना नहीं है. माझ्या आयुष्यामध्ये मी एखादी निवडणूक जरी हरले असेल, जरी पडले असेल, पण तुमच्या नजरेतून पडले का कधी? तुम्हाला लाज वाटेल, तुम्हाला अपमान वाटेल असं कृत्य मी कधी केलं नाही. म्हणून या डोंगर कपारीत तुम्ही एवढ्या उन्हात अनात येऊन बसता. इथे आलेला एका जातीचा माणूस नाही. इथे धनगर समाजाचे माणसं आलेत का नाही? इथे माळी समाजाचे लोक आलेत का नाही? मराठा समाजाचे तरुण बांधव आलेत का नाही? या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. आलेले आहेत का नाही? मग हे तुम्ही का आलात? देशामध्ये सगळं आलबेले म्हणून आलात? आहे का शेतकरी सुखी? सांगा मला. इथे शेती करणारे किती लोक आहेत? शेतकरी आनंदात आहेत का तुम्ही? का बरं? विमा मिळाला का? अनुदान? शेतमजूर किती आहेत? या तू जातोय शेतमजुरीला? गॉगल काढ आधी. इथे शेतमजुरी करणारे लोक आहे का? तुम्हाला शेतात काम आहे का? शेतकऱ्याकडे तुम्हाला द्यायला दाम? ही परिस्थिती आहे. ऊसतोड कामगार आहेत, आले का? ऊस तोडणार का तुम्ही? आता आम्हाला पैसा वाढवून दिला पाहिजे का नाही? त्याच्याशिवाय ऊस तोडायला हा मजूर जाणार नाही. त्यांच्या कष्टाचं चीज झाल्याशिवाय, आता त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.